नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नगर मध्ये चाललंय तरी काय? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रानंतर आता बनावट टीईटी प्रमाणपत्र। मुख्याध्यापक, प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। सध्या राज्यात नगर जिल्ह्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतानाच आता परत नगरमध्येच बनावट टीईटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला। त्यामुळे असे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापक व जिल्हा परिषदच्या तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह 4 जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सन 2020 मध्ये 2 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्तावासोबत जोडलेले टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुणे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते। त्यामुळे या दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठ कार्यालयाने आदेश दिले होते। असं असताना देखील तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी यांनी सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली होती। या प्रकरणी उपशिक्षणाधिकारी राजश्री मधुकर घोडके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जिल्हा परिषदचे तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाबजी सय्यद, कनिष्ठ सहाय्यक CS धनवडे, TU जजीद, उर्दू प्राथमिक शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक नासिर ख्वाजालाल सय्यद, शिक्षण दानिश जब्बार शेख, इम्रान अयूब खान अशी नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की मुख्याध्यापक नासिर सय्यद यांनी त्यांच्या शाळेतील शेख व खान अशा 2 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव 2020 मध्ये केला। या प्रस्तावासोबत जोडलेले टीईटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे पुणे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं होतं। या दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे वरिष्ठ कार्यालयाने आदेश दिले होते। असं असताना देखील त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली। या शिक्षकांची शालांत प्रणालीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी प्रस्ताव पुणे येथील उपसंचालक विभागाकडे गेला। त्यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान शिक्षकांना मान्यता देताना त्यांची आवक जावक रजिस्टरमध्ये नोंद नसल्याचे आढळून आले। तसेच टीईटीचे प्रमाणपत्रही बनावट असल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणी या दोघा शिक्षकांविरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कार्यालयात असलेल्या फाईलमधील बनावट टीईटीचे प्रमाणपत्र काढून घेतलं व त्या जागी सीईटीचे प्रमाणपत्र ठेवले होते। ही बाब पुणे येथील सायबर पोलिसांच्या निदर्शनास आली। त्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदला दिले होते। त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली। या चौकशीत रजिस्टरमध्ये नोंद न करता तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 2 शिक्षकांना मान्यता दिल्याचे समोर आले। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।